प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. राज्य प्रभूचे शोधा आधी, जपा सदा त्याचे नाव. सन्मार्गाने चाला नीत, सदैव गरसा जय देव. जय देव जय देव जय देव, सदैव गरजा जय देव. तुम्ही प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या होतील. अशा प्रकारचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला देत आहे. ह्याची सुरुवात कशी झालेली आहे की उद्याची चिंता करू नका. की माणसाने जीवनामध्ये चिंता करण्याची सवय लावून घेऊ नये, तर चिंतेऐवजी प्रार्थना करण्याची सवय लावायची. काय नक्की फरक आहे? चिंता माणसाच्या हृदयावरचा बोझा वाढवत असते, तर प्रार्थना माणसाच्या अंतःकरणावरचं ओझं हलकं करत असते. आणि म्हणूनच आपण काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, ह्या ज्या मूलभूत गरजा असतात त्याची कधीच चिंता करू नये. त्यासाठी येशू कोणाचं उदाहरण देत आहे? आकाशातील पाखरांकडे पहा की कशा प्रकारे ते कणग्यामध्ये साठवीत नाहीत, पेरणी किंवा कापणी करीत नाहीत, तरी देखील त्यांचं दररोजचं अन्न परमेश्वर त्यांना पुरवत असतो. ह्याचा अर्थ असा नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा उक्तीप्रमाणे माणसाने हातपाय हलवायचे नाहीत आणि आपल्या समोर जेवणाचं ताट यावं ह्याची वाट बघावी, असा त्याचा अर्थ नाही. परंतु ह्या गोष्टीची एवढी सुद्धा चिंता करायची नाही की अन्नापेक्षा शरीर महत्त्वाचं आहे ह्याचा माणसाला विसर पडावा. वस्त्रापेक्षा जीव महत्त्वाचा आहे याचा माणसाने कधीच विसर पडू देऊ नये. शीर सलामत तो पगडी 50, अशा प्रकारचं एक हिंदी वचन आहे. ह्याचा अर्थ काय? डोकं जागेवरती असेल तर त्या डोक्यावरती सुशोभित अशा प्रकारची टोपी घालण्यासाठी जागा असू शकते. डोकं अधिक महत्त्वाचं आहे, टोपी किंवा भूषण अधिक महत्त्वाचं नाही. म्हणजे माणसाने जीवनामधील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कमी लेखू नयेत, आणि ज्या गौण किंवा साध्या गोष्टी आहेत त्यांना अधिक महत्त्व देऊ नये. त्यासाठी येशू आणखी एक उदाहरण देतो की रानातील गवत पहा, फुले पहा, ती कातीत नाहीत किंवा काहीच करत नाहीत, तरी परमेश्वर त्यांना किती सुंदर अशी वस्त्रे नेसवत असतो. शलोमोन देखील आपल्या राजवाड्यामध्ये वैभवात त्यांच्यासारखा सजला नव्हता. इथपर्यंत प्रभूची मजल जाते आपल्याला केवळ एकच महत्त्वाचं सत्य पटवून देण्यासाठी की ह्या जगामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व. ह्या दोन गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं राज्य हे आपलं अंतिम ध्येय आहे. देवाचं नीतिमत्व हा आपला मार्ग आहे. माणसाचं नीतिमत्व कशावरती अवलंबून असतं? त्याच्या धार्मिकतेवरती. परंतु देवाचं नीतिमत्व कशावरती अवलंबून आहे? त्याच्या मूळ स्वभावावरती. माणसाचा देखील मूळ स्वभाव परमेश्वराच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. परंतु दुर्दैवाने माणसाने आपला मूळ स्वभाव झुगारून दिलेला आहे. एक नकली जणू काही चेहरा धारण केलेला आहे. म्हणजे ह्या जगामध्ये मला जर विशिष्ट अशी प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची असेल तर मला ह्या जगातील संपत्ती मिळवली पाहिजे, चांगले कपडे केले पाहिजे, चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, चांगलं घरदार बांधलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या
तरी त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे मानवी प्रतिष्ठा, की जी वयावर अवलंबून नसते, जी वस्तूंवर साधनांवर अवलंबून नसते, तर ती माणसाच्या परमेश्वराशी असलेल्या संबंधावर अवलंबून असते. कारण माणूस ही देवाची प्रतिमा आणि त्याचं प्रतिरूप आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्राधान्यक्रम ठरवत असताना प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी आपण झटूया. तेव्हाच आपल्याला नक्कीच जीवनामध्ये खरंखुरं समाधान मिळू शकेल, की जे समाधान चांगल्या वस्त्रांनी, चांगल्या खाण्यापिण्यानी, चांगल्या घरदाराने मिळू शकत नाही. तसं खरं समाधान आपल्याला मिळावं म्हणून परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.